तर सहर शेख यांच्या मुंब्र्यामधील कार्यालयाला सध्या टाळा आहे। तन्वर नगर इथलं कार्यालय सध्या बंद आहे। सहर शेख 2 दिवसांपासून नॉट रिचेबल आहे। बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणामध्ये सहर शेख अडचणीत आहे आणि त्याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम शेख यांनी। पाहूयात। गेल्या 2 दिवसांपासून नॉट रिचेबल असणाऱ्या सहर शेखचं कार्यालय आता तिसऱ्या दिवशी जे आहे ते टाळेबंद असल्याचं पाहायला मिळतंय। सहर शेखचं हेच मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक 30 मधील त्यांचं कार्यालय आहे आणि याच कार्यालयाला टाळा लावल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। गेल्या 2 दिवसांपासून सहर शेख या नॉट रिचेबल आहेत। त्या मुंब्र्यामधून देखील बेपत्ता असल्याचं समजलं जातं। कालपर्यंत हे कार्यालय आपण पाहिलं तर खुलं होतं, या ठिकाणी कामकाज चालू होतं, परंतु आता तिसऱ्या दिवशी जे आहेत सलग हे कार्यालय आपल्याला मुंब्र्यामध्ये बंद असल्याचं पाहायला मिळत आहे। गटनेते एमआयएमचे जे गटनेते आहेत मुंब्र्यामधले, त्यांनी अशी एकंदरीत माहिती दिली होती की सहर शेख यांच्या घरामध्ये चिंताजनक काही परिस्थिती ओढावल्यामुळे जे आहेत ते मुंब्र्याच्या बाहेर आहेत। परंतु काल रात्रीच मुंबईमध्ये एका क्रिकेट सामना दरम्यानचा व्हिडिओ जो आहे त्यांनी बघतानाचा व्हिडिओ व्हायरल केला होता। त्यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ पोस्ट केला होता। कुठेतरी गटनेत्यांची देखील दिशाभूल जी आहे ती सहर शेखने केली असं एकंदरीत या व्हिडिओ मधून त्यांचा खुलासा झाला होता। तर बोगस जात प्रमाणपत्रामधून अडचणीत आलेल्या सहर शेखचं कार्यालय आता या ठिकाणी टाळेबंद असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। शुभम कोळी, झी मीडिया।